नृत्यांगना गौतमी पाटील सतत चर्चेत असते। सध्या आडनावावरनं गौतमी वादाच्या भोवऱ्यात आहे। काहींनी तिच्या पाटील आडनावाला विरोध केला तर काहींनी तिला समर्थनही दिले। या विषयावर संपूर्ण राज्यभरात जोरदार चर्चा रंगल्यात। मात्र गौतमी पाटीलच्या वडिलांना या संदर्भात काय वाटतं, तिच्या वडिलांचं मत जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। आपण पाहूया। रवींद्र बाबूराव नेरपगारे हे आज आपल्या सोबत आहेत। चोपडा तालुक्यातल्या वेळोदे गावामध्ये ते आपलं एकाकी जीवन जगत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दादा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार आणि एक सांगा की तुमचं पूर्ण नाव सांगा। आणि रवींद्र बाबूराव पाटील नेरपगारे, हो पाटील शाळेत दाखले लावलेले होतं। हो, आणि गौतमी पाटील तुमची मुलगी आहे का? मुलगी, हम्म. आणि तिने म्हणजे शाळेत आहे ना गौतमी पाटील जन्माचे तिने वैष्णवी पण टाकलेलं आहे। बरोबर आहे म्हणजे जन्म नाव वैष्णवी आहे तिचं? वैष्णवी, आणि आता शाळेत दाखला केलेला आहे ते गौतमी पाटील रवींद्र बाबूराव असं केलंय। दादा, तुम्ही कधीपासून गौतमीपासून किंवा तिच्या आईपासून विभक्त राहतात? किती विभक्त 18-20 वर्ष झाले। मी पुण्यात नोकरीला होतो, कॉस्मॉस बँकेचं सिक्युरिटी गार्ड म्हणून। बरोबर. आणि काय कारण आहे विभक्त होण्याचं तुमचं? विभक्त भांड्या कौटुंबिक वादत फक्त भांड्याला बघे बा आता माझे होऊ शकत काय, वयमाना थकलं तर बरोबर होऊ शकत। मी काय घर नंगा, मी मिसेसला काय बोललो, आपलं शेती आहे घर आहे ते मिसेस काय बोलली, मी वेळेत पाय ठेवणार नाही। बरोबर. आई वडील वारले, आई वडीलसाठी सासू वारली, म्हणजे तुम्ही एकटे राहता तिथे? मी एकटे राहतो। भाऊ वारला, आता सांभाळ कोण करणार आहे, मी कसं सांभाळ करतो मला माहिती। दादा, माझं एक मला विचारायचं आहे तुम्हाला, गौतमी पाटील आज संपूर्ण राज्यभरामध्ये तिने एक मोठं नावलौकिक मिळवलेलं आहे तिच्या नृत्याच्या कलेच्या माध्यमातून। तुम्हाला एक वडील म्हणून काय वाटतं या संदर्भात? हे आदर बी वाटतं, थोडं बी वाईट बी वाटतं। वाईट काय वाटतं त्याच्यामध्ये? कसं टीका बी बाकी करताय, असं कोण बाकी गावचे लोक म्हणे कोण वेगळं गृहीत करता, एक पैसे कमवते, कशामुळे पैसे कमवते वेगळे बी गृहीत असतात। आणि आनंद कशाचा वाटतो तुम्हाला? आनंद हे फक्त चांगलं कोण शाळेत असं थोडी की शाळेत। पण जे लोक असं म्हणतायत की तिने पाटील नाव लावू नये, त्यांना तुम्ही काय सांगाल? मी लावू नको म्हणजे कसं सांगू, मी पाटील ते पाटील करणार नाही। विषय थोडी आहे की जात तेवढी बदलू शकेल का? आता तुमचं काय कोड काय आहे तुम्ही सांगा, तुम्ही बदलू शकणार का? बरोबर आहे का नाही? पाटील ते पाटीलच बोलणार आहे का नाही? बरोबर आहे का नाही? एक गौतमी किंवा तिच्या परिवाराला तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं? आर्थिक झोप आहे मी करू, मी ते तिला काय बोललो, फक्त बाळा फक्त चांगलं कर, वाईट नको बघ, दुर्लक्ष ते काय ते तशी नाही। पण बाकीचं कोण गेले रे, जाऊ दे रे भाऊ असं। तुम्हाला आधार द्यावा असं वाटतं तिला? मग आधार देऊ ना, मी आधार देऊ काही पुढे बिल्डिंग आहे आपली, नाही तिने तुम्हाला साथ द्यावी असं वाटतं? हां, साथ देऊ, मग चल वेळ मानसिक आपले चालेल। आता पुन्हा गौतमीची भेट घेण्यासाठी कधी प्रयत्न तुम्ही केला का किंवा करणार? नाही, करू ना। कुठेतरी एक नाराजी पण असल्याचं जाणवतं की बाबा त्या ज्या काळामध्ये खरंच तुम्ही तिच्या सोबत पाहिजे होतं, आईलाच पाहिजे साथ, त्यावेळेला मात्र तुम्ही त्यांनी सोडलं तर मी काय करणार आहे? मग मी सोडलं का? त्यांनी सोडलं का मी सोडलं? मी आज थोडी मुलगी कोण असते, मिसेस कोण असते? मी ते त्यांनी जर नाही होकार दिला तर मी नकार दिला। मग गौतमीचा डान्स तुम्ही कधी बघितलाय? आता मी बघितला नाही, माझ्या घरी टीव्ही नाशिकला पडलेली, घर उकलं, घर बांधकाम केलं, 2 बिल्डिंग बांधलेली। तुम्ही पाहिलंच नाही आतापर्यंत एकदाही डान्स तिचा? मोबाईल पाहिलाय, माझ्याकडे दुसऱ्याकडे पाहतो फक्त एवढं। मोबाईल वरती बघता तुम्ही? हा, मोबाईल। आवडतो डान्स तिचा तुम्हाला? नाही, आवडतं बी, चांगलं वाईट बी वाटत थोडं। तिच्यावर टीका करणाऱ्यांना काय सांगाल तुम्ही? जे लोक तिच्यावरती आक्षेप घेतात, टीका करतात, त्यांना काय सांगाल तुम्ही? मी बोलणार आहे, तेच बोलणार आहे, जे बोलणार हे असं नको पाहिलं बा असं। मुलीच्या बाजूने तुम्ही? हां, नाही मुलीच्या बाजूने, मग बरोबर, मग काय असं बरोबर आहे ना? काय वाईट करते का? बाकी टीका करणार लोक भरपूर असतात। कोणी घोड्यावर बसू पायी नको चालू, ते थोडी आहे, पायी शेवटी चाललं लागतं का नाही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।